हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. या लेक्चरमध्ये आपण स्पेशल कॅटेगरी स्टेटस विषय डिस्कस करणार. कारण काय स्पेशल कॅटेगरी स्टेटस न्यूजमध्ये काय आहे, तर बिहारनं काय केलेलं आहे, स्पेशल कॅटेगरीचा दर्जा द्यावा अशा पद्धतीचं स्टेट असेंब्लीमध्ये रिझोल्युशन पास केलेलं. आणि त्याच्यामुळे हे स्पेशल कॅटेगरी स्टेटसचा मुद्दा जो आहे ना, ते न्यूजमध्ये असलेला आपल्याला पाहावयास मिळतात. आता द हिंदूचं जर तुम्ही रेग्युलर बेसिसवरती जे 10:30 वाजता लाईव्ह लेक्चर आपलं असतात, ते जर तुम्ही डेली बेसिसवरती फॉलो करत असाल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण याच्यावरती वेगवेगळ्या न्यूज पण बघितल्या होत्या आणि याच्यावरती हे जे एरोटेल तुम्हाला या ठिकाणी दिसतात ते एरोटेल पण आपण डिस्कस केलं होतं. आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी समजावून घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि हे एक्झामच्या दृष्टीतून सुद्धा आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं होतं. त्यामुळं याच्यावरती मी वेगळं लेक्चर बनवतं. मग याच्यामध्ये आपल्याला नेमकं स्पेशल स्टेटस कॅटेगरी ही नेमकी कॅटेगरी काय आहे, याच्यातून हे बिहार स्टेट जे आहे ते नेमकं मागणी का करते, याच्यात नेमकं काय बेनिफिट्स असे मिळतात की हे स्पेशल कॅटेगरी स्टेटसचा दर्जा आम्हाला द्यावा, विशेष राज्य श्रेणीचा दर्जा असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणू शकतो. आणि इंग्लिशमध्ये त्याचं काय, स्पेशल कॅटेगरी स्टेटस. पण नेमकं हे का मागतायत हे समजून घेण्यासाठी आपल्याला ही कॉन्सेप्ट समजून घ्यायला लागेल. कोणती स्पेशल कॅटेगरी स्टेटस एक्झॅक्टली आहे तरी काय, हे आपल्याला समजून घ्यायला लागेल. मग या लेक्चरमध्ये हेच आपण डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण एरोटेलमध्ये खूप छान पद्धतीने इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे. आता द हिंदू जर डेली आपण बघितलं ना, तर टेक्स्ट कॉन्टेक्स्टचं पेज मला सगळ्यात जास्त आवडीचं पेज आहे. कारण का, तर तिथं एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत माहिती देणारे एरोटेल्स आलेले असतात. आणि त्यामुळे हे एरोटेलच्या माध्यमातून आपण स्पेशल कॅटेगरी स्टेटस हे एक्झॅक्टली आहे तरी काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. डिस्कशनला सुरुवात करण्याच्या अगोदर 15 दिवसाचा जो पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम आहे, तो पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुरू झालेला आहे. याच्यासाठी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे. तो गुगल फॉर्म भरून याच्यासाठी नाव नोंदणी करू शकताय. फक्त याच्यासाठी नियम काय, गुगल फॉर्म भरलाय तुम्ही, ऍडमिशन फॉर्म भरल्या लगेच ऍडमिशन होणार नाही. त्याच्या अगोदर पर्सनल तुमचा व्हर्च्युअली इंटरव्ह्यू घेतला जाईल. त्याच्यानंतर ठरवलं जाईल की या कोर्सला तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे की नाही मिळणार आहे. जर तुम्हाला वाटतंय की प्रिपरेशन आपलं कुठंतरी किंतु परंतु आहे, प्रिपरेशन बरोबर आहे की चुकीचं आहे, द्विधा मनस्थिती सुरू आहे, असं जर वाटत असेल तर ते विद्यार्थी या कोर्ससाठी ऍडमिशन घेऊ शकतात. याच्यामध्ये मी पर्सनली 15 दिवस रोज 50 ते 45 मिनिट त्या विद्यार्थ्याला गाईड करणार आहे. मग त्याच्यामध्ये आपले मुख्य टॉपिक काय असतील, एक तर पहिलं त्याचं इव्हेंच्युअली उद्देश आपला असा आहे की करेक्ट पद्धतीने प्रिपरेशन करण्याची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे हे विद्यार्थ्यांना कळवणं, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगणं. मग त्याच्यामध्ये सिलेबसवरती कमांड कशी घ्यायची असते, ते घेणं का गरजेचं आहे, कमांड घेण्याची पद्धत काय, कमांड घेणं म्हणजे एक्झॅक्टली काय असते, त्याचबरोबर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर महत्वाचे ते आपल्याला माहिती आहे, पण ते कसे हाताळायचे, ते मग जो ट्रेंड आहे क्वेश्चनचा तो ट्रेंड कसा समजावून घ्यायचा आणि त्याच्यानुसार आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने ठरवायची, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. जेणेकरून काय की अभ्यासाची स्ट्रॅटेजी विद्यार्थ्याला व्यवस्थित जर ठरवता आली तर एक्झॅक्टली त्याला ते अभ्यासाचं प्लॅनिंग करता येतं आणि त्यानुसार पास होण्याचे त्याचे चान्सेस कसं वाढवायचं हे त्याला समजायला लागतं. कारण मार्केट जेवढं मोठं होत चाललेलं आहे तेवढंच ते बिंडोक होत चाललेलं आहे. एकाच सब्जेक्टवरती अनेक बुक्स बघायला मिळतात, अनेक वेगवेगळे कोर्स वगैरे आपल्याला पाहावयास मिळतात. मग त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला हे समजत नाहीये की माझ्यासाठी काय गरजेचं आहे आणि काय गरजेचं नाही. मग विद्यार्थी ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी सोडून बाकीच्या गोष्टींवरती जास्त रिलाय करायला लागतो. जसं की आता सिलेबस महत्वाचा आहे, सिलेबस सोडून मग कुठल्या तर प्रकाशनचं बुक वाचत बसायचं, अगोदरच सगळे ऍडव्हान्स बुक वगैरे आणून ठेवले तर ते मग रोज 10-10 तास अभ्यास करतोय, पण सिलेबस काय हेच माहिती नाही, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघायला पाहिजे ते नीट बघताच येत नाहीत आणि मग याच्यामध्येच वर्ष 2 वर्ष निघून जातात. मग हे विद्यार्थ्यांबरोबर होऊ नये याच्यासाठी हा कोर्स लॉन्च केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना याची गरज आहे असं वाटतं ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन गुगल फॉर्म भरू शकता. तो फॉर्म भरल्यानंतर तुमचा एक इंटरव्ह्यू होईल. त्याच्यानंतर तुमचं ऍडमिशन जर होत असेल तर ऍडमिशनची प्रोसेस केली जाईल. ऍडमिशन याच्यासाठी घेण्यासाठी त्यानंतर जर ऍडमिशन होत असेल तर त्याच्यासाठी 1000 रुपये फी तुम्हाला भरावी लागेल. त्यानंतर तुमचं ऍडमिशन फिक्स होईल. याच्यासाठी 1000 रुपये फी आहे. एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायची होती. अशो आपल्या मेन डिस्कशनला आपण सुरुवात करूया. मेन डिस्कशन आपलं काय आहे, बाबा हे स्पेशल कॅटेगरी स्टेटस एक्झॅक्टली आहे तरी काय. तर न्यूजमध्ये काय, जसं की मी तुम्हाला सांगितलं बिहारनं याची मागणी केली तशा पद्धतीचं रिझोल्युशन पास केलंय की आम्हाला स्पेशल कॅटेगरी स्टेटसचा दर्जा पाहिजे आणि हे 22 नोव्हेंबरला अशा पद्धतीचं रिझोल्युशन त्यांनी कॅबिनेटमध्ये त्यांच्या पास केलेलं पाहावयास मिळते, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली. मग आता इथं आपल्याला विशेष करून हे जी मागणी बिहारकडून केली जाते हे कुठल्या बेसिसवरती केले जाते याचं जर कारण आपण बघितलं तर कास्ट बेस्ड सर्व्हे चालू होता 2022 मध्ये. आता त्या कास्ट बेस्ड जे सर्व्हे झाला त्या सर्व्हेच्या अंतर्गत हे समजलं आपल्याला की बिहारची एकूण पॉप्युलेशन जी आहे ना त्याच्या 1/3 पॉप्युलेशन जी आहे
ती अजून सुद्धा पॉवर्टीमध्ये, गरिबीमध्ये राहते. त्यांना अजून सुद्धा गरिबीमध्ये राहावं लागतं आणि त्याच्यामुळे हे स्पेशल कॅटेगरी स्टेटसचा दर्जा मागतायत. तो एक त्याचा आधार आहे. मग आता हे स्पेशल कॅटेगरी स्टेटस आहे तरी काय हे समजून घेऊया. त्याची जर डेफिनेशन आपल्याला बघायची झाली तर जे राज्य जॉग्राफिकल अँड सोशो इकॉनॉमिक डिसएडव्हान्टेजेस फेस करते त्या राज्यांना स्पेशल कॅटेगरी स्टेटस सेंटर करून प्रोव्हाइड केलं जातं आणि त्याच्या अंतर्गत ते जॉग्राफिकली, सोशली, इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज स्टेट आहे म्हणून त्याला इतर स्टेटच्या तुलनेत जास्त खरं तर फंड वगैरे दिला जातो, जास्त सोयी सुविधा वगैरे त्या राज्याला दिले जातात. म्हणजे कुठंतरी बेनिफिट मिळवण्यासाठी बिहार गव्हर्नमेंट हे कळते आपल्याला, हे समजलं. तर इथं 3 टर्म महत्वाच्या आहेत, त्या समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला. एक तर ते स्टेट कसं पाहिजे, जॉग्राफिकली डिसएडव्हान्टेज पाहिजे. ठीक आहे, भौगोलिक त्याचं क्षेत्र असं आहे की त्याला वारंवार त्याचं नुकसान होतं असं पाहिजे. आता भौगोलिक क्षेत्र म्हणजे काय, तर इंटरनॅशनल बाउंड्री लाईन वगैरे तिथं टच होते. जसं की इकडे 7 सिस्टर गेलो तर तिथं म्यानमारची बाउंड्री लाईन टच होते. मग तिथं रोहिंग्या स्थलांतरितांचा वगैरे वेगवेगळे इश्यू चालू आहेत. त्याचबरोबर आणखी जॉग्राफिकल डिसएडव्हान्टेज म्हणजे काय असतं की डोंगर रांगांचा भाग आहे, जंगली भाग आहे, ट्राईब्स वगैरे जास्त राहतात, अशा पद्धतीचा भाग आहे. म्हणजे विशेष करून डेव्हलप्ड नसलेल्या एरिया. कशामुळे तो डेव्हलप झाला नाही, की बाबा डोंगर रांगा मोठ्या प्रमाणात आहेत, मैदानी भाग तिथं खूप कमी आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो, जॉग्राफिकली डिसएडव्हान्टेज असलेलं स्टेट किंवा तो एरिया. त्याचबरोबर दुसरं काय केलंय, सोशो इकॉनॉमिक, म्हणजे याच्यामध्ये 2 आहे, सोशल डिसएडव्हान्टेज पाहिजे, त्याचबरोबर इकॉनॉमिकल डिसएडव्हान्टेज पाहिजे. आता सोशल डिसएडव्हान्टेज म्हणजे काय, तर ट्रायबल पीपल्स वगैरे खूप मोठ्या प्रमाणात राहत आहेत. मग त्यांचं राहणीमान वगैरे जे आहे ते विशेष करून जंगली भागात वगैरे राहत आहेत, त्यांची संस्कृती, त्यांचं कल्चर जरासं वेगळं आहे. मग त्यानुसार जर आपल्याला डेव्हलपमेंट करायची असेल तर त्यांना मुख्य समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना काहीतरी सोयी सुविधा देणं गरजेचं आहे. परंतु ते स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मदतीशिवाय देऊ शकत नाही. मग त्याला आपण काय म्हणू शकतो, सोशली डिसएडव्हान्टेज स्टेट. किंवा मग समाजामध्ये गरिबी जास्त आहे, समाजामध्ये एज्युकेशन तळागाळापर्यंत अजून पोहोचलेलं नाही, अशा ज्या काही बेसिक सुविधा आहेत त्या अजून लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही, त्याला सुद्धा आपण सोशल डिसएडव्हान्टेज कॅटेगरीमध्ये टाकू शकतो. हे दुसरं लक्षण झालं. तिसरं आपल्याला इथं काय सांगितलं, इकॉनॉमिक, म्हणजे पुन्हा काय झालं, आर्थिक दरडोई उत्पन्न जे आहे ते खूप कमी आहे किंवा जवळजवळ नाहीच्या बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मग अनएम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम वगैरे असू शकतोय, शेतीचा डिसएडव्हान्टेजचा प्रॉब्लेम वगैरे असू शकतो, असे अनेक प्रॉब्लेम असू शकतात. त्याच्यामुळे इन्कम लोकांचा कमी झालेला आहे. म्हणजे ते काय झालं, इकॉनॉमिक डिसएडव्हान्टेज मध्ये आलेलं आहे. आणि त्यामुळे ऑब्व्हियसली स्टेटचा जो रिव्हेन्यू आहे तो रिव्हेन्यू कमी होणार आहे. आणि मग रिव्हेन्यू जर कमी असेल तर ज्या रिव्हेन्यूचा उपयोग आपण स्टेटमध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी करणार होतो तो रिव्हेन्यूच कमी असल्यामुळे डेव्हलपमेंट सुद्धा त्या प्रमाणात कमी होणार आहे. त्याला आपण म्हणू शकतो इकॉनॉमिकल डिसएडव्हान्टेज. हे डेफिनेशन मध्येच तुम्हाला 3 लक्षण दिलेत आणि त्याचं विश्लेषण करून सुद्धा पुढे सांगितले की बाबा याचा नेमका मिनिंग काय. तर त्याच्यामध्ये 5 पॉईंटमध्ये आपल्याला समजावून सांगितलं. ते 5 पॉईंट काय, पहिलं काय सांगितलंय, हिली अँड डिफिकल्ट टेरेन. म्हणजे परत तुम्हाला काय सांगितलं की जॉग्राफिकल डिसएडव्हान्टेज म्हणजे काय, की डोंगर भाग आहे बाबा, जंगलांचा सगळा भाग आहे, तेवढी तिथे डेव्हलपमेंट झालेली नाही किंवा करू शकत नाही स्टेट गव्हर्नमेंट, त्याला आपण म्हणू शकतो जॉग्राफिकल डिसएडव्हान्टेज. जसं की मणिपूर, मिझोराम, नागालँड वगैरे तिकडे तुम्ही गेला आसाममध्ये वगैरे, तर हा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हे तुम्ही तशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. दुसरं काय, की लो पॉप्युलेशन डेन्सिटी, लोकशाहीची जी घनता आहे ती घनता कमी आहे, किंवा साइजेबल शेअर ऑफ ए ट्रायबल पॉप्युलेशन, किंवा काय की जमातींमध्ये विभागलेला समाज आहे, विखुरलेला समाज आहे, त्यामुळे त्याची जी डेन्सिटी आहे ती डेन्सिटी कमी असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे ट्रायबल पॉप्युलेशनचा इथं उल्लेख आलेला आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता भारतीय राज्यघटना जर आपण बघितली तर स्केड्युल्ड कास्टला जशा पद्धतीनं रिझर्वेशन दिलेलं आहे तसं स्केड्युल्ड ट्राईब्सला पण दिले गेले आणि त्याच ट्राईबचा इथं उल्लेख केला जातो. हे चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवा. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये इटसेल्फ अशी तरतूद दिली की ट्रायबल ग्रुप जे वेगवेगळे आहेत त्यांना आपल्याला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं. आणि मग मणिपूरमध्ये वगैरे व्हायलन्स होता, त्याच्या खरं मुळाशी जे ट्रायबल्स ग्रुपमध्ये विखुरलेला समाज कसा त्याच्या मुळाशी, हे वेगळ्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं, ते इथं डिस्कस करायची गरज नाही आपल्याला, कारण मग विषय दुसरीकडेच कुठेतरी जाईल. तिसरा पॉईंट आपल्याला काय दिले, की स्ट्रॅटेजिक लोकेशन अलॉंग इंटरनॅशनल बॉर्डर्स. एखादं स्टेट असं आहे की त्याचं लोकेशन जे आहे ते इंटरनॅशनल बाउंड्री लाईनला शेअर होते. जसं की आता राजस्थानचा वगैरे एरिया बघितला, वरती पंजाबचा वगैरे बघितला तर पाकिस्तानला, जम्मू काश्मीरचा वगैरे बघितला तर पाकिस्तान अफगाणिस्तानला बाउंड्री लाईन शेअर करताना आपल्याला पाहावयास मिळतं. मग त्याच्यामुळे जे होणारा डिसएडव्हान्टेज आहे तो सुद्धा याच्यामध्ये कन्सिडर केला जातो. अशा सुद्धा स्टेटला जर त्यामुळे डिसएडव्हान्टेज होत असेल त्या स्टेटसाठी
तर त्याला सुद्धा स्पेशल कॅटेगरीचा स्टेटस आपण देऊ शकतो किंवा दिलं जाऊ शकतं. हा तिसरा पॉईंट झाला. चौथा परत इकॉनॉमिक अँड इन्फ्रास्ट्रक्चर बॅकवर्डनेस. आता परत मी तुम्हाला काय सांगितलं की लोक खऱ्या अर्थाने इन्कम जास्त कमवू शकत नाहीत, म्हणजे लोक गरिबीमध्ये जगतायत, इन्कम त्यांचा जास्त नाही, मग ते अनएम्प्लॉयमेंटच्या कारणामुळे असू द्या किंवा कोणत्याही कारणामुळे असू द्या. आता त्यामुळे ऑब्वियस काय होणार आहे, स्टेटचा रेव्हेन्यू कमी होणार आहे. रेव्हेन्यू कमी होणार आहे म्हणजे डेव्हलपमेंट होणार नाही. मग दोन्ही गोष्टी इथं अंडरलाईन केलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. अशा सुद्धा स्टेटला स्पेशल कॅटेगरी स्टेटसचा दर्जा दिला जाऊ शकतो. आणि पाचवा काय आहे की नॉन वायबल नेचर ऑफ ए स्टेट फायनान्स, म्हणजे राज्याची वित्त व्यवस्था जी आहे ती टोटली खऱ्या अर्थानं कोलॅप्स झालेली अशी जर परिस्थिती असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा स्पेशल कॅटेगरी स्टेटसचा दर्जा दिला जाऊ शकतो. हे 5 मुद्दे आहेत, हे आपण स्पेशल कॅटेगरी स्टेटस विषयी आन्सर रायटिंग वगैरे करताना लिहू शकतो. किंवा मग मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये जर स्पेशल कॅटेगरी स्टेटस विषयी विचारलं गेलं तर हे एवढ्या चांगल्या पद्धतीने आपण ते लक्षात ठेवायला पाहिजे, तर आपण ते व्यवस्थित टॅकल करू शकतो. कारण आन्सर रायटिंग मध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह नॉलेज असायला पाहिजे. तशा पद्धतीने जर प्रिलियमचे क्वेश्चन आता यावेळेसचे आपण बघितले तर त्याच्यासोबत सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह नॉलेज असणं खूप जास्त गरजेचं आहे, राऊंडिंग नॉलेज असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे त्या पद्धतीने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पुढचा मुद्दा कुठं उरतो, आता स्पेशल कॅटेगरी स्टेटस आपल्याला समजलं. 3 महत्वाचे घटक आहेत लक्षात ठेवण्याच्या दृष्टीतून. 3 महत्वाचे घटक कोणते आहेत? जॉग्राफिकल डिसएडव्हान्टेज असू द्या, सोशल डिसएडव्हान्टेज असू द्या, इकॉनॉमिकल डिसएडव्हान्टेज असू द्या, या 3 कॅटेगरीमध्ये त्या राज्याला स्पेशल कॅटेगरीचा दर्जा मिळू शकतो. हे तर आपल्याला डेफिनेशन मध्ये समजलं. आता 1969 मध्ये जे 5th फायनान्स कमिशन होतं त्यांनी पहिल्यांदा ही जी संकल्पना आहे ही संकल्पना मांडलेली प्रॅक्टिकलमध्ये आणलेली आपल्याला पाहावयास मिळते. 5th फायनान्स कमिशन आपल्यासाठी त्याच्यासाठी इम्पॉर्टंट झालं. आता 1969 पासून कोणकोणत्या राज्यांना स्पेशल कॅटेगरी स्टेटसचा दर्जा दिला आहे हे सुद्धा बघून घेऊया आपण. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जम्मू काश्मीर आहे, आसाम आहे, नागालँड आहे, या राज्यांना पहिल्यांदा दिलं. त्यानंतर जर आपण बघितलं तर अरुणाचल प्रदेश आहे, मणिपूर आहे, मेघालय आहे, मिझोराम आहे, सिक्कीम आहे, त्रिपुरा आहे, हिमाचल प्रदेश आहे अँड उत्तराखंड आहे. या राज्यांना स्पेशल कॅटेगरी स्टेटसचा दर्जा देण्यात आलेला आहे. मग आता बिहारचा जर आपण विचार केला तर बिहारचं मत काय आहे की बिहारचं मत जरी म्हटलं तरी त्यांचं मत काय, बाबा पॉवर्टी वगैरे आहे, म्हणजेच काय सोशली अँड इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज्ड स्टेट आहे, हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. हे जॉग्राफिकली जी कंडिशन आहे ती इथं लागू होत नाही, परंतु सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या जर मागास वर्ग बघितला तर खूप मोठ्या प्रमाणात बिहारमध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. आणि त्यामुळे होऊ शकते की बिहारला स्पेशल कॅटेगरी स्टेटस सेंट्रल गव्हर्नमेंटकडून दिलं जाईल. हे सुद्धा आपल्याला इथं समजून घेणं गरजेचं आहे. याच्या पुढे जर आपण गेलो, याच्या पुढे ती गाडगीळ मुखर्जी फॉर्म्युला वगैरे त्याच्यामध्ये जायची आपल्याला काही गरज नाही, परंतु याच्यास रिलेटेड रघुराम राजन कमिटी नेमण्यात आली होती. आणि आता रघुराम राजन कमिटी जी 2013 मधली कमिटी आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे की याच्यामध्ये स्पेशल कॅटेगरीचा दर्जा देणं त्यांनी सजेस्ट केलं नाही. फक्त त्यांनी काय केलं, जो बॅकवर्डनेस आहे तो बॅकवर्डनेसवरती काम करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर स्टेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागासलेला वर्ग आहे हे मान्य करून त्या स्टेटला एक थोडीशी मदत म्हणून काहीतरी सुविधा आपल्याला करणं गरजेचं आहे. परंतु इथं कन्फ्युजन करून घेऊ नका की रघुराम राजन कमिटीनं काय त्यांनी लगेच हे सांगितलं नाही की त्यांना स्पेशल कॅटेगरीचा स्टेटस दर्जा म्हणजे स्पेशल कॅटेगरी स्टेटस हा दर्जा द्यायला पाहिजे, असं रिकमेंडेशन रघुराम राजन कमिटीनं केलेलं नाहीये. रघुराम राजन कमिटीनं बिहारला लिस्ट डेव्हलप्ड कॅटेगरी असा दर्जा द्यायला पाहिजे असं सांगितलं. लिस्ट डेव्हलप्ड कॅटेगरी म्हणजे काय तर कमी विकास त्यांचा झालेला इतर राज्यांच्या तुलनेत असं मानून त्यांना थोड्याफार सुविधा त्या विकास करून घेण्यासाठी द्यायला पाहिजे, परंतु स्पेशल कॅटेगरी स्टेटस त्यांना द्यायला पाहिजे असं रिकमेंडेशन केलं नव्हतं. त्यामुळे 2013 मधली रघुराम राजन कमिटी सुद्धा आपण लक्षात ठेवायला पाहिजे. जर मेन्सला क्वेश्चन आलाच तर हे जे कमिटींची मतं जी असतात ती खूप जास्त महत्वाची असतात मार्क्स मिळवण्याच्या दृष्टीतून. हे जर तुम्ही आन्सर रायटिंग मध्ये मेन्शन करत असाल तर ते जास्त मार्क्स मिळवण्यासाठी खूप जास्त महत्वाचं ठरतं. आणि मग याच्या अगोदर कुठल्या राज्यानं स्पेशल कॅटेगरी स्टेटसचा दर्जा मागितला नाही का तर ऑब्व्हियसली मागितलंय. 2014 मध्ये आंध्र प्रदेशनं, तेलंगणा आंध्र प्रदेश ज्यावेळेस वेगवेगळं झालं त्यावेळेस आंध्र प्रदेशनं ही मागणी केली होती की आता आमचं विभाजन झालंय त्यामुळे आम्हाला याचा डिसएडव्हान्टेज होतं, त्यामुळे आम्हाला स्पेशल कॅटेगरीचा स्टेटस द्यावं तुम्ही, अशी मागणी केलेली आंध्र प्रदेशकडून. त्याचबरोबर ओडिसाकडून सुद्धा अशा पद्धतीची मागणी करण्यात याच्या अगोदर आली होती. त्यामुळे बाकी सुद्धा असे स्टेट आहेत की त्यांनी ही मागणी केलेली आहे. आता ते त्यांच्या ठिकाणी कोणत्या नेमकं कॅटेगरी ते जॉग्राफिकल कॅटेगरीमध्ये येतात
सोशल कॅटेगरीमध्ये येतात की इकॉनॉमिकल बॅकवर्डनेसमध्ये येतात, हे त्यांचा प्रश्न आहे तो. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाही. फक्त बिहार हे एकच राज्य नाही की त्यानं ही मागणी केलेली आहे, तर याच्या अगोदर आंध्र प्रदेश किंवा ओडिशा अशा राज्यांनी सुद्धा मागणी केलेली आहे. हे याच्यामध्ये खरं तर आपल्याला पाहावयास मिळतात. आणि बिहारला जर खरं तर हे कॅटेगरी स्पेशल कॅटेगरी स्टेटसचा दर्जा मिळाला तर ते कुठल्या बेसिसवरती मिळू शकते, तर ऑब्व्हियसली याच्या अगोदरच तुम्हाला मी काय सांगितलंय की तो पॉवर्टी वगैरे हे आपल्याला समजते. आणि याच्यामध्ये रिक्वायरमेंट ऑफ हिल्ली टेरेन्स अँड जॉग्राफिकली डिफिकल्ट एरिया, तर जॉग्राफीचा विचार केला तर विच इज कन्सिडर्ड टू बी द प्रायमरी रिझन फॉर अ डिफिकल्टी इन द इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. आता इथं काय सांगितलं नीट बघा तुम्ही. अल्दो बिहार मीट्स मोस्ट ऑफ द क्रायटेरिया फॉर द ग्रँट ऑफ स्पेशल कॅटेगरी स्टेटस, इट डज नॉट फुलफिल द रिक्वायरमेंट ऑफ हिल्ली टेरेन्स अँड जॉग्राफिकली डिफिकल्ट एरिया. बऱ्यापैकी क्रायटेरिया ते पूर्ण करतं, फक्त जो जॉग्राफिकल क्रायटेरिया आहे ते फुलफिल करत नाही बिहार. आणि हे ऑलरेडी तुम्हाला मी समजावून सांगितले. सोशल बॅकवर्डनेस आहे का तिथं, तर ऑब्व्हियसली आहे. इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस आहे का, तर ऑब्व्हियसली आहे, कारण इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस आहे म्हणून तर सोशल बॅकवर्डनेस आहे. फक्त जॉग्राफिकल जो डिसएडव्हान्टेज आहे ते डिसएडव्हान्टेज तिथं कोणत्याही अंगाने आपल्याला दिसत नाही. कुठेही हिली रिजन वगैरे, हिमालयासारखा रिजन वगैरे नाहीये, कुठेही असा रिजन नाही की तिथे फक्त समाज विखरून डोंगराळ भागामध्ये जंगलामध्ये वगैरे राहतोय, असं काय नाहीये. त्यामुळे तो जॉग्राफीचं जे काय आपण म्हणू शकतो तो क्रायटेरिया तिथे लागू होत नाही. परंतु सोशली बॅकवर्डनेस, इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस म्हटलं तर हे दोन्ही क्रायटेरिया तिथे लागू होत आहेत. म्हणजे मोस्ट ऑफ द कॅटेगरी जी आहे तिथे लागू होते, फक्त एक सोडून जॉग्राफिकल खरं तर कॅटेगरी. हे याच्यामध्ये आपल्याला समजावून सांगितलंय. हे अशा पद्धतीनं हे जे स्पेशल कॅटेगरी स्टेटस आहेत ते स्पेशल कॅटेगरी स्टेटस आहे, जे की आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. अशा मी चांगल्या पद्धतीनं तुम्हाला हे स्पेशल कॅटेगरी स्टेटस अगदी थोड्या वेळामध्ये समजावून सांगू शकलो असेल. आन्सर रायटिंग प्रोग्राम मराठी विद्यार्थ्यांसाठी आणि इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी फ्री मध्ये सुरू आहे. टेलिग्राम ग्रुपची लिंक जी आहे, त्या आन्सर रायटिंग टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. स्टडी रिव्होल्यूशन टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यासोबतच मी लिंक दिलेली आहे. हे दोन्ही आन्सर रायटिंग ग्रुप आणि टेलिग्राम जो स्टडी रिव्होल्यूशन टेलिग्राम चॅनल आहे, दोन्ही तुम्ही जॉईन करू शकता. आन्सर रायटिंग ग्रुपचा फायदा काय आहे, तुम्हाला आन्सर रायटिंग लवकरात लवकर तुम्हाला चालू करता येतं. त्याचबरोबर तिथं जे क्वेश्चन मी पोस्ट करतो, जे द हिंदूमध्ये डेली बेसिसवरती आपण डिस्कशन करतोय एरोटेल्स वगैरे, त्याच्या आधारावरतीच तिथं क्वेश्चन मी पोस्ट करतोय, जेणेकरून तुम्हाला लिहिण्याच्या अगोदर नॉलेज असायला पाहिजे. नॉलेज असलं तरच तुम्ही लिहू शकताय. त्याच्यामुळे तशा पद्धतीने मी क्वेश्चन पोस्ट करतोय. आणि तुम्ही क्वेश्चन जे तिथे PDF फॉर्मॅटमध्ये लिहून अपलोड करताय ते मी तुम्हाला चेक पण करून देतोय, त्याच्यावरती फीडबॅक पण देतोय. याचबरोबर बाकी विद्यार्थी पण तिथे आन्सर रायटिंग करतात, त्यामुळे तुम्ही एकमेकांचं बघून आपल्या आन्सर रायटिंगमध्ये प्रोग्रेस करू शकता. अशा पद्धतीने त्याचा उपयोग करून घेऊ शकता. स्टडी रिव्होल्यूशन चॅनल जॉईन करण्याचा फायदा तुम्हाला काय, बाकी नोट्स आहेत, बाकी इन्फॉर्मेशन वगैरे आहे, ती इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं डाउनलोड वगैरे करता येते. PDF वगैरे नोट्स वगैरे आहेत त्या तुम्हाला तिथं डाउनलोड करता येतात. बाकी सुद्धा इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं समजते, त्यामुळे ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. अशा हे मी चांगल्या पद्धतीनं तुम्हाला स्पेशल कॅटेगरी स्टेटस ही कॉन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकलो असेल. त्याची जी सराउंडिंग इन्फॉर्मेशन आहे ती बऱ्यापैकी समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मला पोहोचवायला मदत करा. आणि ते तुम्ही शेअर केलं तरच शक्य आहे, दुसरं माध्यम माझ्याकडे नाही आहे. सो माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला वाटत असेल मराठी विद्यार्थ्यांसाठी बेनिफिशियल आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपेरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बेनिफिशियल आहे, तर प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. सो या ठिकाणी तुमची मी रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.